महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नांदेड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार माजी आमदार वसंतराव बळवंतरावजी चव्हाण साहेबांच्या अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने मोंढा येथून इथपर्यंत निघालेल्या रॅली प्रसंगी उपस्थित असलेले काँग्रेसचे नेते माजी मंत्री अमित भैया देशमुख, मंचावर उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्षापासून सर्व प्रदेश सर्व सेलचे पदाधिकारी, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सर्वच पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर प्रेम करणारे सर्वच कार्यकर्ते, मतदार बंधू आणि भगिनींनो, सर्वांना माहिती आहे की 26 तारखेला नांदेड लोकसभेसाठी मतदान होणार आहे। मागच्या 4-5 बैठकांमध्ये मीटिंगमध्ये मी आवर्जून सांगत होतो की नांदेडला एक चव्हाण गेले तर दुसरे चव्हाण आहेत आणि आज आपल्याला ही विराट सभा पाहत असताना निश्चितच असं वाटतंय, कारण मागच्या 5 वर्षापूर्वी काँग्रेसच्या उमेदवाराच्या रॅलीमध्ये सुद्धा मी होतो आणि इंदिरा गांधी मैदानावर साधारणतः 200-300 लोक असतील रॅली संपल्यानंतर। त्याच वेळेस आम्हाला जाणीव होत होती की काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव होणार आहे, वंचित त्याला कारणीभूत होती। पण आज राष्ट्रीय स्तरावर इंडिया, राहुलजी गांधी असतील, शरदचंद्र पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील आणि राज्य स्तरावर महाविकास आघाडी अत्यंत जोमाने आपलं पुढे चालत आहे। 400 पारचा आकडा आहे, 360-70 जे काही असेल, महाराष्ट्रात 45च्या वर ही संख्या भगतबाजी आहे। 2014ची परिस्थिती वेगळी होती, आज 2024मध्ये लोकांना मोदी, शहा, फडणवीस काय समजले। फक्त जनतेमध्ये शहरी भागात असेल, ग्रामीण भागात शेतकरी वर्ग, शेतमजूर, महिला, युवक, खूप मोठे प्रश्न आहेत। बेरोजगारीचा प्रश्न आहे, शेतीमालाचा प्रश्न आहे, महिलांवर अत्याचाराचा प्रश्न आहे। या सगळ्या गोष्टींचा पुढील सभांमध्ये उहापोह होणारच आहे। पण मला वाटतं की निडरपणे काँग्रेसच्या मंडळींनी, आम्ही तर राष्ट्रवादी नेहमीच सोबत आहोत काँग्रेसच्या, शिवसेना सोबत सुद्धा यावेळेस आपल्या निडरपणे कोणत्याही मोठ्या गेलेल्या नेत्याला न घाबरता आपण आपल्या विचारधारेप्रमाणे आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या संस्कृतीप्रमाणे वसंतरावजी चव्हाण यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्यासाठी परिश्रम करावेत। मी नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण मतदारसंघात आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो की मागच्या वेळेस सुद्धा काँग्रेसच्या उमेदवाराला लीड होती, यावेळेस निश्चितच त्याच्यापेक्षा दुप्पट लीड राहील। एवढंच बोलून मी इथे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।